ते म्हणजे कशामुळे होऊ नका म्हणजे आपणच 50 वर्षाचे झालो आता पुन्हा आणखीन आम्ही 100 वर्षाचे. कारण इथे बसलेली मला वाटतं जवळपास सगळे आता आपल्या आयुष्याची सुवर्ण महोत्सव करण्याच्या तयारीत आहे. आणि या सुवर्ण महोत्सवामध्ये हा बघतील बरोबर आहे. दुसरं कोणीतरी हळूच नाही बे होतं आपल्याला. जेव्हा आपण 11वी 12वीला होतो ना अरे हो तेव्हा होतं मग पुन्हा काही जण असं म्हणतो नाही रे नक्कीच होतं असं दिसत होतो ना आपल्याला स्टेज आणि मग होतं नव्हतं होतं नव्हतं आणि शेवटी एक शिक्का मारला गेला नाही म्हणजे होतं. आणि असं आणि खऱ्या अर्थाने सांगतो आणि संपन्न झालं असं का म्हणतो. अहो पहिल्यांदा मला इतका आनंद वाटला आल्याच्या नंतर जेव्हा मी स्टेज पाहिलं स्टेज आणि तुम्ही जिथे बसणार याच्या मधलं अंतर पाहिलं मग मला वाटलं मी का लाल किल्ल्यावर भाषण देणार आहे. मग मला कळालं गड्या लाल किल्ल्यावर नाही तुला गडीवरूनच भाषण आणि गडीवरून भाषण द्यायचं असल्यामुळं मी आता तुमची एक इच्छा त्यामुळे पूर्ण झाली. माणसाच्या सगळ्याच इच्छा काही पूर्ण होत नसतात. खूप काय वाटतं पण ते वाटलेलं सगळंच होतं अशा काही गोष्ट नाही. कारण त्या पाण्याला असं वाटलं इतकं चांगलं स्टेज काही बरं दिसते का तुम्हाला कधी बसला होता का एवढ्या मोठ्या चांगल्या स्टेजमध्ये. ते म्हणजे अजिबात कामाचं नाही. आपल्याला विद्यार्थ्याची इच्छा पूर्ण करायची ह्याच्यातून ती इच्छा पूर्ण करायची. कारण त्या पोराने स्टेजवर लिहिले 1 दिवसाची शाळा स्नेह संमेलन. मग आता हे 1 दिवसाची शाळा घ्यायची तर वर्गातच बसावं लागेल ना. 1 दिवसाची शाळा जर घ्यायची असेल तर आपला परिचय देऊ लागला इथं काय बोलायचं त्याच्यात. मग हळूहळू पण एका वाक्यात नाव घेतलं कोणी 3 वाक्यात नाव घेतलं असे नाव घेत मोठी गर्दी आमची स्नेह संमेलन साजरं करू लागले. आपला विचार मांडू लागले. प्रत्येकाचे विचार प्रत्येकाच्या पद्धतीने चाललं होतं आणि मग मला साक्षात्कार झाला खरं वर्ग भरला. आणि या भरलेल्या वर्गामध्ये संचलन करण्याला फार त्रास असते का. 36 वर्षाचा अनुभव पण नंतरही मला सोडलं नाही त्या संचलनानं. आजही ओढून येण्याचे प्रयत्न करतात. आज म्हणजे अगदी संचलन करणं म्हणजे आमच्या चंद्रभाऊला कळलंच नाही. ते म्हणजे आता हे भाषण करते ते भाषण करते ते सगळं झालं हो. ते मागचे म्हणजे आम्ही आलो कसं करता इथं आम्ही कोण हे करू द्या नाही का त्या ठिकाणी. आणि आम्हालाही वाटलं आमच्या विद्यार्थ्यांनी काय पराक्रम केला आम्हाला कळू तर द्या. आमचे पराक्रम आम्हाला सगळ्याला कळायला पाहिजेत ना. आमचा कोणता मित्र कुठे आहे आणि कोणता मित्र काय करतोय हे कळण्यासाठी जेव्हा त्याला मी बोललो आणि मग त्याला वाटलं हे बरोबर आहे. मग प्रत्येकाने आपापल्या सोयीने आपले परिचय या ठिकाणी दिले. जसं सोयीने इथे आले. कोणी नागपूरहून आलं कोणी मुंबईहून आलं कोणी कोल्हापूरहून आलं. दुरून आले माणसं या ठिकाणी आणि ही सगळी दुरून आलेली माणसं पाहून मन कसं भरून गेलं की हे मुंबई पुण्याला फिरायले ते काय करत याला सुद्धा माहित नाही त्या ठिकाणी ते काय करायचे. पण गेट टुगेदर झालं पाहिजे. ते कोण ते काय करतात मास्तर आहे ते गेला सगळं काही बघतो. मग असे वेगवेगळे प्रश्न येण्याची जबाबदारी आमच्या चंद्रकांतवर या ठिकाणी टाकली. घरातून सुद्धा आरडाओरड न करता आपलं कार्य संपन्नतेने केलं हे चित्र. आणि या कराडच्या सौजन्याने संपन्न होत असलेला हा एक गेट टुगेदर स्नेह संमेलन आणि एक वर्ग जो आता घडलेला आहे. गुरुजी तुम्हाला 31 वर्षानंतर शिकवत आहे आणि तेवढ्या शांततेने तुम्ही ऐकत आहात. झालं प्रॅक्टिकल. दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया. मुलं उठू लागली आपला परिचय देऊ लागले. आपलं काय गुणगौरव असेल. काही लोकांना त्याला कळालं ते काय म्हणाले ते बाकीच्या लोकांना काय जे कळलं पण आम्हाला कळालं ते बरोबर आणि त्यांनाही कळाले की काहीतरी सांगायचे. आणि हे जेव्हा पाहत असताना प्रत्येकाचे दैव वेगळे आणि मग इथे बसलेले आहेत ना ते प्रत्येक घट आपापल्या बुद्धिमत्तेने आपापल्या पात्रतेने आपापल्या नशिबाने काय म्हणायचं त्याला नावं द्या त्या पद्धतीने आपण जिथे तिथे आहात. बरोबर आहे.
पण जिथे आहात तिथे आनंदी आहात, जिथे आहात तिथे सुखी आहात आणि सुखामध्ये असलेली माणसं आपलं आणखीन सुख व्यक्त करण्यासाठी या ठिकाणावर एकत्रित आलेली आहेत. एकमेकांना पुन्हा नव्याने परिचय घेण्यासाठी येथे आलेले आहेत. अनेकांनी आपल्या सोबत येताना आठवणीचे गाठोडे आपल्या सोबत आणलेले आहेत. त्यातले एक उघडून पाहण्याचा प्रयत्न चाललाय. यांनी त्या कॉम्प्युटरमध्ये फीड केले ते तसंच दिसते का आता तिथे गेल्यावर, तिथे आल्यावर वेगळं दिसते, आपल्याला वेगळं वाटलं होतं नाही का. प्रत्येकाच्या मनातलं वेगळं होतं, दिसलेलं वेगळं होतं, असलेलं वेगळं होतं. आणि हेच तर जगाचा नियम आहे. असते ते काही वेगळंच असते आणि दिसते ते वेगळे दिसते असते. मग जेव्हा प्रत्येक जण उभा राहिला, आपल्या पद्धतीने आपले विचार, आपलं मंथन, आपलं चिंतन या ठिकाणी मांडू लागलं. आणि हे मांडता मांडता माझ्या लक्षात येत आलं की हे सगळे जे बोलतात ते अगदी बरोबर आहे. यांचं बोलणं असं असणं गरजेचं नाही. का गरजेचं आहे? जेव्हा मला हा संपूर्ण समाज चालवायचा आहे, संपूर्ण मला देश चालवायचा आहे, तेव्हा प्रत्येकाच्या प्रत्येक गरजा वेगवेगळ्या आहेत. कोणाला डॉक्टर पाहिजे, कोणाला कंडक्टर पाहिजे, कोणाला सेवक पाहिजे, कोणाला आणखीन कोणी पाहिजे. आणि त्याला जे जे पाहिजे ते माझ्या विद्यार्थ्यांनी आता सगळं देऊन टाकलंय. तुमचा रोल किती महत्वाचा आहे. नाटक म्हटलं तरीच होतो. आता कोणाला काय काय असं घ्यायचं ते काय, पण आम्ही आमच्या शाळेसाठी जे नाटक तुम्ही तुम्हाला अत्यंत गुणी कलावंत आहे. आणि या गुणी कलावंतांना माहीत नसतो की खरंच ही कला माझ्या अंगी आहे, त्यांनी कबूल करावं. या शिक्षण फार महत्वाची भूमिका बजावतो. तुम्ही आहात, पण तुमच्यामध्ये घडलेला जो तुम्ही आहेत ना हे तुम्हाला माहित नाही. तुमच्या जे घडलेलं आहे तुम्हाला माहित नाही. कोणीतरी त्याला बाहेर काढावं, त्याला काढणारा कोणीतरी जादूगार भेटला पाहिजे, कोणीतरी द्रष्टा माणूस त्या ठिकाणी भेटला पाहिजे. आणि तुमच्यामध्ये असणारे जे संपन्न गुण आहेत, या गुणाला जेव्हा बाहेर यशस्वीपणे वाटवायचं असतं की मग ते नाटक बाहेर येताना लोक कुणी रडत येतील, कुणी हसत येतील, कुणी चालू असताना टाळ्या वाजवतील. असं का होतं बरं? कारण लोकांना ते नाटक आवडलं, ती भूमिका आवडली. काही कलावंताला पाहून पायात फेकून मारावं असं वाटलं, इतका वाईट असतो का तो, पण तो कलाकार आहे. काहींना सन्मान वाटला, काहींना नमस्कार केला, काहींना टाळ घातला, काहींना टेका घातला. असं लक्षात आला, नाटक सुंदर झालं. मित्र हो, तुम्ही जेवढे कलावंत इथे बसलेले आहात, ज्या ज्या क्षेत्रातले कलावंत आहात, तुम्हाला एक मुख्य संदेश देतो. तुम्ही जिथे आहात तिथेच राहा, तिथेच चांगले आहात. कारण तुम्ही ते स्थळ आता प्राप्त केलं, यात बदल होत नाही. तुम्ही इथे बसलेले कोणीही बदलणार नाही, म्हणून बदलण्याचे उपदेश घ्यायचे नाही. आणि आम्ही उपदेश ऐकायला आलो पण नाही, आम्ही आमचा आनंद घ्यायला इथे आलो. काय मुद्दा चालला आपला की जिथे तुम्ही आहात तिथेच राहा, फक्त एकच करा. जी भूमिका तुमच्या वाट्याला आली आहे ती अशी चांगली वठवा, अशी चांगली वठवा की तुम्हाला पहिलं पारितोषिक भेटलं पाहिजे. जेव्हा प्रत्येकाला कळालं तुम्हाला त्या पारितोषिकाचा काय अर्थ आहे. अहो, तुमचं तर कौतुक झालंय, पण सगळ्या समाजाचं कौतुक झालंय. माझ्या समाजात इतके सुंदर सुंदर कलावंत इथे आहे. बाबा त्यांनी आमचा तो जर निवडणुकीला उभा राहिला नाही, त्याने त्याचं नेतृत्वाचं काम केलं नाही, गल्लीचा अधिकार लोकांना दाखवला नाही, तर त्याचा हा नेता घडलेला कसा काय पाहिजे. आणि त्याने जेव्हा चांगली भूमिका केली, तो एक चांगला वार्ड मेंबर राहिला, तर मी म्हणतो त्याला प्रचार सुद्धा करायची गरज नाही, कारण त्याने त्याची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे बजावली. आता लक्षात आलं. तुम्ही इथे जेवढे जेवढे बसलेच आहे, तुम्ही दुकानदार असा, किराणा दुकानदार असा, कपड्याचे दुकानदार असा, कोणीतरी पोस्टामध्ये होतं, पोस्टामध्ये असता, पोस्टात असताना बैमानी करू नये. आपली आलेल्या लोकांचं पत्र दिलं पाहिजे. आल्यासारखं वाटते, पाहिल्यासारखं वाटते, पडलं पाहिजे का बोलले तुम्ही. अरे ज्याला पत्र येणार आहे ते 3 महिन्यापासून परेशान आहे, माझं पत्र येणार आहे म्हणून. आता तरी तो काळ गेला, आमचं पत्र येणार आहे. आता पत्र होणार आहे काय संपला आणि पत्र येणार आहे काल संपला. परंतु त्या येणाऱ्या पोस्टमनला पाहिल्यानंतर बरंच आनंद वाटते, काहीतरी देते काहीतरी नसल्यावर कुठून तुम्ही तुम्हाला, पण त्याला वाटते दिलं पाहिजे. आता कळाला माझ्या बोलण्याचा. इथे ती जी व्यक्ती इथे बसलेली आहे, त्या प्रत्येक व्यक्तींनी, तो प्राध्यापक आहे, तो डॉक्टर आहे, तो आणखीन कोणी कोणी सांगितलं वेगवेगळ्या कंपनीमध्ये आहे, त्या सगळ्या कंपनीत त्या माणसांनी असं वागायचं की आपल्यामुळं त्या कंपनीचं काम बंद पडलं पाहिजे.
काय बोललो का तुम्हाला? डॉक्टरने असं वागलं पाहिजे की पेशंट केवळ माझ्या जवळ आला पाहिजे आणि मी त्याला हात लावतो करतो, आणखी त्यात काय घडावं असा चमत्कार घडला पाहिजे. आता बोलण्याचा कळाला तुम्हाला. आजच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने तुमच्या ज्या ज्या भूमिका आहेत त्या स्वतःला कुठेही कमी समजू नका. मुळात कमी नाहीच आपण. कोण म्हणते आम्ही कमी आहोत? मी आहे म्हणून मी आहे. अहो काटा सुद्धा महत्वाचा आहे. एक कुठेला काटा दुसऱ्यांना काढायचा असेल आणि काटा नाही सापडला तर काय करतात? तीन मी तुम्हाला पास काटा आहे का? मी ते झाड आहे का म्हणतो. अहो प्रत्येकाजवळ काटा करू सापडेल. अर्थ लक्षात घ्या. संधी ओळखावी, संधीचं सोनं करावं आणि त्या सोन्यामध्ये बदलून जावं आणि आपल्या आयुष्याचा प्रत्येकाने आपला आनंद त्या ठिकाणी लुटावा. म्हणून आजच्या या गेट टुगेदरच्या निमित्ताने आपण सगळेचे मित्र या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. मित्र या नात्याने तिथे बोर्ड लावला आहे ना, आपल्या कार्यक्रमाच्या बाजूला एक बोर्ड लावलाय फलक. त्या फलकाचं शीर्षक आहे मित्र, आहे ना. आपणच गेले मित्र म्हणूनच इथे आला, मित्रासाठी इथे आला, मित्र बनण्यासाठी आला. आता तुम्ही सगळे बहुतेक सगळे श्रीमंत आहात. आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो. मुलांना आपण सगळे श्रीमंत आहे. या श्रीमंतीचं नाव मला किती मित्र आहेत, मला किती संपत्ती, यावरून माझी श्रीमंती ठरते ना. हे आहे, ते आहे, ते आहे म्हणून ते आहे. मग त्याला विचारलं मित्र काय आहे? हे म्हणजे एकच आहे, एकच मोठा आहे. काय तुम्हाला त्याला मित्रच नाही. ज्याला मित्र नाही त्याला कोणीच नाही. हे सगळ्यात मित्र एक असा एक दीपस्तंभ आहे. दीपस्तंभाचा मित्र हा असा एक दीपस्तंभ आहे की जो योग्य मार्गदर्शन दाखवतो, एक मार्ग दाखवतो. आणि या मित्राचा अधिक अधिक जर माझ्याकडे या मित्रांचं एक संघटन असेल, या मित्रांची जर माझ्याकडे अनेक अनेक श्रीमंती या ठिकाणी असेल तर माझ्यासारखा श्रीमंत या जगामध्ये कोणीच नाही. आणि म्हणून या मित्र दिनाच्या निमित्ताने आपण जर एकत्रित आलेलेच आहात, ही श्रीमंती जर तुम्हाला भेटलेलीच आहे तर ती जपून ठेवा. जपून नव्हे त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. आणि ते करतो व्यापारी माणसं का पहिले दुकाने तेवढ्याच सोडतो, जाऊ दे बस झाला ना, ते काय करायचं आणखी पुन्हा नाही म्हणजे पोस्टाकडे वेगळं, रेल्वे स्टेशनकडे वेगळं, नांदेडच्या रस्त्याला वेगळं, हिंगोलीच्या रस्त्याला वेगळं. कारण वाढ झाला आहे. जर ही श्रीमंती चोर निघू शकतो, मित्र नावाची श्रीमंती कोणीही चोरून घेत नाही. जोरीच्या काळात मदत दिली की तुमच्या संकटाच्या काळात ते तुमच्या कामाला आले त्या ठिकाणावर. आणि या मैत्रीच्या संदर्भामध्ये काही ओळी मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण खूप दिवसाच्या पूर्वी मी कविता अशा काही निमित्ताने मांडलेली होती. त्याच्या बाहेर ज्यांनी सुद्धा आहे काय शब्द वापरला मी, मित्राला कसते पदवी त्याला नसते पद. का तुम्ही पदवी पाहून तुमचे मित्र असतात का? कुठल्या पदवीने त्याला नसते पद. असतो तो युद्धात गीता हृदय त्याचे आढळत. मित्र काय असतो आपला युद्धामध्ये युद्ध असतो तो युद्धात गीता. शब्द कळाला का तुम्हाला? अर्थ कळाला का? कारण तो मित्र कधी उभा राहिला हातामध्ये चक्र घेऊन मार्गदर्शनासाठी तेथे उभा राहिला होता. मित्र देखील संकटाच्या काळामध्ये न करता तुमचं दुःख करते तो तुमचा मित्र आहे. ज्याला तुमचा टेबल लागत नाही, ज्याला तुमची खुर्ची लागत नाही, ज्याला तुमची सतरंजी लागत नाही, ज्याला तुमची गादी लागत नाही, ज्याला तुमचं काहीच लागत नाही, त्याला फक्त तुम्ही लागता, तुम्हाला फक्त तो लागतो आणि त्याच्याशिवाय तुमचं काहीच लागत नाही. तो तुमचा मित्र असतो. जी गोष्ट मी पत्नीला सांगत नाही, आईला सांगत नाही, वडिलाला सांगत नाही, कोणाला सांगत नाही, ते आमची स्पेशल खजिना एकाजवळ मोकळा होतो. मित्र असतो. मित्रांनो, या शेवटचा आजच्या गेट टुगेदरचा इथून जर काही घेऊन जायचं असेल तर हे घेऊन जा. मला मित्र पाहिजे, मला मित्र बनायचं आहे. आणि हा मित्र कसा? मित्राचा एक अर्थ सूर्य. मित्राचे जे वेगवेगळे नावं आहेत ना त्यातलं एक नाव सूर्य. सूर्य कसा आहे? देवाची व्याख्या. त्या काळात मला जायचं होतं. ते म्हणजे सर तुम्ही भाषण नाही केलं तरी चालेल,
पण किमान तुमची एखादी कविता तरी आम्हाला पाठवा. आणि मग त्या वर्गातील विद्यार्थ्यांनी काय केलं, एक असं नोटबुक तयार केलं आणि आपल्या सगळ्या मित्रांना वाटलं. जसं सुरुवातीला म्हटले आपण फोटो काढू, जाताना सगळ्यांना वाटू. आणि ते वाटण्यासाठी आम्ही वही करत आहोत नोटबुक. त्याच्यावरती आम्हाला तुमची कविता द्या आणि ती कविता मी तुम्हाला सादर करतो. आणि विशिष्ट वर्ग मित्राला कुठं असतं जा, विशिष्ट वर्ग मित्र असतो एक निर्मळ स्वर्ग. काय बोलतो लक्षात आलं? मित्र असतो आयुष्यातला एक निर्मळ स्वर्ग. मित्र नसतो तो काय म्हणते त्याने, काळा निळा, कोणी लहान, कोणी मोठा, कोणी गरीब, कोणी श्रीमंतीचा तोरा. मित्र नसतो काळा गोरा, कोणी लहान, कोणी मोठा, कोणी श्रीमंत, कोणी श्रीमंतीचा तोरा. मित्र असतो जीवनाचा आधार. मित्र असतो जीवनाचा आधार एक शीतल सावली उन्हाची. मित्र असतो एक जीवनाचा आधार एक शीतल सावली उन्हाची. मित्र असतो कधी आई, कधी बाप, कधी गुरु, कधी मार्गदर्शक, कधी आयुष्याचा प्रकाश. काय काय मित्र असतो कळाला का? ज्या वेळेस जो भेटतो ना तेव्हा तो असतो त्या ठिकाणी. म्हणून मित्र असतो कधी आई, ज्याला आई नसेल तेव्हा. मित्र असतो कधी आई, कधी बाप, कधी गुरु, कधी मार्गदर्शक, आयुष्याचा प्रकाश. मित्र एक मुक्त आनंद. मित्र एक मुक्त आनंद, संबंध याही पलीकडचा. मित्र एक नातं, अज्ञात जन्म, एक मुक्त आकाश. जे विद्यार्थी माझ्यासमोर बसत होते तेवढ्याच जोशात, तेवढ्याच उत्साहात तुमच्या पुढे बोलण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतं विरोधमध्ये बसल्यासारखं बऱ्याच लोकांना वाटलं असं वाटलं काय, कारण शब्द छोडणार लेकिन आपली चाल नाही छोडणार. प्रत्येकाने आपले गुणधर्म सोडायचेच नसतात. हो मित्र आता जे जमवले बनवले ते सुख दुःखासाठी एखाद्या कडकासारखे आपल्या देखील कायम ठेवा अशी शुभेच्छा व्यक्त करतो. लग्न आयुष्य, आनंदाचं आयुष्य, समृद्धीचं आयुष्य आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येऊ. नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आता ती दिवाळी झाली आपण जाहीर करू. आणि दिवाळीच्या सगळ्यांना शुभकामना, पुढील आयुष्यासाठी शुभकामना. काय माहीत आता भेटतो पुन्हा नाही. नमस्कार.